मुंबई के पुनर्विकास प्रकल्पों को बड़ी राहत मिली है। फडणवीस सरकार ने फैसला किया है कि पुराने किराएदारों को नई इमारत में घर देते समय रजिस्ट्रेशन शुल्क पूरी तरह माफ होगा। 400 से अधिक बढ़कर 600 वर्ग फुट क्षेत्र होने पर भी कोई शुल्क नहीं लिया जाएगा। इस पर चंद्रशेखर बावनकुळे ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना मुंबईतील भाडेकरू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदन केले होते की भाडेकरूंना आम्हाला जेव्हा घर मिळतं, जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये जातो, तर भाडेकरूंना घर देताना 400 फुटापर्यंत नियम होता की मुद्रांक घ्यायचे नाही। पण आता राज्य सरकारने निर्णय घेतला की आता 600 फुटापर्यंत भाडेकरूंना घर दिलं तर आता मुद्रांक लागणार नाही। हा निर्णय मुंबई उपनगरामध्ये संपूर्ण भाडेकरू जे राहतात त्यांच्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांच्याकरता आहे। जेवढे भाडेकरूंना घरं मिळणार आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा निर्णय आहे। 600 फूटपर्यंत आता कुठलीच स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा निर्णय मुंबईतल्या उपनगरातल्या सर्व भाडेकरूंनी राहणाऱ्या लोकांकरता आहे आणि मला वाटतं एक मोठा दिलासा, स्टॅम्प ड्युटीमधनं एक मोठा दिलासा या ठिकाणी भाडेकरूंना घर मिळताना मिळणार आहे। आमचे मुंबईचे नेते आशिष शेलारजी, माननीय प्रवीण दरेकरजी, मुंबईचे सर्व 36 आमदार, खासदार या सर्वांनी या मागणीला दुजोरा दिला होता। परवा अनिल परबही या बैठकीला होते। त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या निर्णयाला प्रचंड ताकद दिली आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला। यामध्ये आता 600 फुटापर्यंत कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही। हा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला। दुसरा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला 15/10/2024 पर्यंत 15/10/2024 पर्यंत ज्यांनी लेआउटमध्ये घरं घेतले, ज्यांनी घरं बांधले, ज्यांनी अनधिकृत भूखंड घेतले असतील किंवा लेआउटमध्ये त्या ठिकाणी भूखंड घेताना त्यांचे 1000 फुटाचे 600 फुटाचे घरं घेतले असतील, छोटे छोटे तुकडे पाडले असतील, तर आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केला आणि आता जे काही रहिवासी क्षेत्र महाराष्ट्रात आहे त्या सर्व रहिवासी क्षेत्रामध्ये म्हणजे NMRD असेल, PMRD असेल, सिडको असेल, नैना असेल आणि नगरपालिकेच्या आजूबाजूला 1 किलोमीटर क्षेत्र असेल, महानगरपालिकेच्या भोवताल 3 किलोमीटर असेल, म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये ज्या रेसिडेन्शियल तरतुदी आहे त्या सर्वांना आता 15/10/2024चे सर्व बांधकामं कायदेशीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि एकही पैसा न घेता राज्य सरकार एकही पैसा घेणार नाही। आता रजिस्ट्रेशन सुरू होईल, ज्यांनी प्लॉट घेतले त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि त्यामुळे 60 लाख परिवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि राज्यातले 60 लाख परिवार जे त्या ठिकाणी अनधिकृत त्या ठिकाणी लेआउटमध्ये बसलेले होते, त्यांचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते, त्यांना 7/12 मिळत नव्हता, आता प्रत्येक घराला 7/12 मिळणार आहे, रजिस्ट्रेशन होणार आहे। राज्यातल्या 60 लाख परिवारांना 3 कोटी जनतेला इस निर्णयाचा फायदा होणार है। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।